हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रिद्धीज किचन। आजची रेसिपी आहे प्रसादाचा शिरा। आज गणेश चतुर्थी, चला तर मग प्रसादासाठी रव्याचा शिरा बनवूया। 1 वाटी रवा एका कढईत भाजून घेत आहोत, तूप न टाकता। एका साईडला दूध तापवायला ठेवलेले आहे। थोडा ब्राउनसर कलर आल्यानंतर त्यात आपण अर्धी वाटी तूप टाकणार आहोत। एका वाटीला अर्धी वाटी तूप असे वापरलेले आहे, जेणेकरून रवा व्यवस्थित भाजला जातो। तूप ॲड केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा आपण भाजून घेणार आहोत। लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। लाईट ब्राऊन कलर आलेला आहे। गरम तूप जे तापवलेले होते ते यात ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी इझी वेने प्रसादाचा शिरा आज आपण बनवत आहोत। प्रसादासाठी रव्याचा शिरा हा नेहमीच बनवला जातो आणि अगदी इझी, मऊसूत आणि मोकळा असा प्रसादाचा शिरा आज या ठिकाणी बनत आहे। अगदी इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि आजच्या गणेश चतुर्थीसाठी प्रसाद बनवून मला नक्की कमेंट करा की प्रसाद कसा झाला होता। दूध नीट मिक्स करून झाल्यानंतर सपाट वाटी एवढी साखर यात ॲड करायची आहे व हे पण नीट मिक्स करून घेऊया। इलायची व्यवस्थित कुटून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे, ती 1/4 टेबलस्पून यात ॲड करूया। यानंतर ड्रायफ्रूट्स जे बारीक कापून घेतलेले होते ते ॲड करत आहोत। यात तुम्ही मनुके, काही लोक यात केळी पण ॲड करतात। तुमच्या आवडीनुसार बाकी गोष्टी तुम्ही ॲड करू शकतात। प्रसादाचा रव्याचा शिरा बनवून रेडी झालेला आहे। चला तर प्रसाद दाखवूया। तुम्ही पण आज नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। याला थोडा गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकत आहोत। अशाच रेसिपीजसाठी रिद्धीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।